बहुतांशी जुनाट आजार ज्याने लोक आज त्रस्त आहेत त्यांचं मुख्यालय त्यांच्या पोटातच आहे. कालांतराने अशुद्ध तत्व जमा होतात आणि तुम्हाला जडत्व येतं, शरीर आणि डोकं दोन्हीमध्ये. तुमचे विचार आणि तुम्ही जीवनाचं आकलन कसं करता, अनुभवता, हे सगळं यावर अवलंबून आहे. मी खरं तर उत्सुक आहे पाणी पिऊन उपवास करण्याबद्दल तुमचं मत जाणून घेण्यासाठी. तुम्ही थेट अन्नाकडेच गेलात. ठीक आहे, उपवास अन्न नाही, चांगलंय. हे अन्नाच्या उलट आहे. हे अन्नापासून दूर राहण्याच्या फायद्यांबद्दल आहे. तुम्हाला वाटतं का की काही फायदे आहेत स्वतःला रिसेट करण्याचे आणि अन्नासोबत आपले संबंध पुन्हा ठीक करण्याचे? पहा, हे लॉस एंजलिसमध्ये घडलं. A cardiac surgeon drove he was little fascinated with his Ford Mustang. एक हार्ट सर्जनला त्याची फोर्ड मस्टँग कार खूपच आवडायची आणि तिच्याबद्दल तो बराच उत्साही होता. आणि एके दिवशी तिला थोडी दुरुस्तीची गरज होती. तर त्यानं ती लोकल मेकॅनिककडे नेली आणि म्हणाला, थोडा प्रॉब्लेम आहे, कृपया दुरुस्त करा. तो म्हणाला, ठीक आहे डॉक्टर, उद्या सकाळी या, तोपर्यंत तयार असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी कामाला जाण्यापूर्वी डॉक्टर मेकॅनिककडे गेला, पण कार दुरुस्त झाली नव्हती. मेकॅनिक म्हणाला, ठीक आहे, संध्याकाळी या, तोपर्यंत तयार असेल. तो संध्याकाळी गेला, पण कार तयार नव्हती. तो म्हणाला, काय झालंय? तुम्ही सकाळी या म्हणालात, मी आलो. संध्याकाळी या म्हणालात, मी आलो. काय अडचण आहे? मेकॅनिक जरा वेगळ्याच मूडमध्ये होता. तो म्हणाला, हे पहा, तुम्ही हृदयाचे सर्जन आहात, तुम्ही सुद्धा इंजिन दुरुस्त करता, मी सुद्धा इंजिन दुरुस्त करतो. मग तुम्हाला माझ्यापेक्षा 10 पट जास्त पैसे का मिळतात? मग डॉक्टर त्याच्याकडे पाहून म्हणाले, इंजिन सुरू असताना दुरुस्त करून दाखवा बरं. तर मानवी जीवन आणि मानवी शरीर हे चालू असतानाच दुरुस्त करणं गरजेचं आहे, नाहीतर काही अर्थ नाहीये. ठीक आहे, तुम्ही ते पुढे ढकलू शकता, पण त्याचा काय फायदा? आपल्याला हे शरीर चालू असतानाच दुरुस्त करायची गरज आहे. जर तुम्हाला हे शरीर चालू असताना दुरुस्त करायचं असेल तर तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे. आपण अन्नपचन प्रक्रियेबद्दल बोलतोय. तिचे हे टप्पे आहेत: अन्नग्रहण, काहीतरी आत टाकणे; पचन, शोषण आणि उत्सर्जन. हे अन्नाचे आणि संपूर्ण प्रक्रियेचे 4 पैलू आहेत: अन्नग्रहण, पचन, शोषण, उत्सर्जन. अन्नग्रहण सुरू आहे. आज जगात अगदी कधीही, कुठेही, बसता उठता, दिवस रात्र, कुठल्याही वेळी लोक फक्त खात सुटलेत, कारण इतकं अन्न उपलब्ध आहे. मानवी इतिहासात हे असं कधीच नव्हतं. पण सुदैवाने भरपूर अन्न उपलब्ध आहे. दुर्दैवाने लोकांना माहीत नाही की कधी खावं, कधी खाऊ नये. जशी काळाची चक्र असतात. हे पहा, आपल्याला वेळ फक्त चक्रांमुळेच कळते. जर पृथ्वी एकदा फिरली की आपण त्याला एक दिवस म्हणतो, नाहीतर तुम्हाला कळणारच नाही. चंद्र एक फेरी पूर्ण करतो, आपण त्याला महिना म्हणतो. सूर्याभोवती एक फेरी पूर्ण केली तर त्याला वर्ष म्हणतो. त्यामुळे काळाची आपली संकल्पना मुळात चक्रांमुळेच आहे. आपला जन्म आणि मृत्यू हे सुद्धा चक्रांमुळेच आहे. आपल्या आईचं शरीर चंद्राच्या चक्राशी सुसंगत असल्यामुळेच आपला जन्म झालाय, नाहीतर आपण जन्मलो नसतो. तर आपलं सगळं भौतिक अस्तित्व हे चक्राकार आहे. संपूर्ण आध्यात्मिक प्रक्रिया, तुम्हाला हवं असल्यास आपण त्याबद्दल बोलू शकतो. ती एक महत्त्वाची प्रक्रिया आहे, कारण ती चक्राकार नाहीये. चक्राकार म्हणजे तुम्ही गोल फिरताय. जर मी म्हणालो की तुम्ही गोल फिरताय, तर त्याचा अर्थ काय? तुम्ही लूपमध्ये आहात. म्हणजे तुम्ही कुठेच जात नाहीत. जर मी तुम्हाला वाळवंटात सोडलं, इथं काही टेकड्या आहेत, जर काहीच खुणा नसतील, फक्त वाळू असेल, मग लोक गोल फिरत राहतील. याचा अर्थ तुम्ही कुठेच पोचत नाही आहात, तुम्ही हरवले आहात. तर ज्या क्षणी तुम्ही तुमची सगळी ओळख शरीराशी आणि तुमच्या मानसिकतेशी जोडता, मग तुम्ही चक्रांमध्येच फिरत राहाल. तर भारतात योग संस्कृतीमध्ये हे अगदी स्पष्ट आहे. याला संसार म्हणजेच चक्राकार जीवन म्हणतात. तर चक्राकार जीवन हे कितीही छान गोल फिरणाऱ्या पाळण्यासारखं असलं बरं का. जर तुम्ही त्याची चांगली रचना केली तर ते छान गोल फिरल्यासारखं वाटतं, पण तुम्ही कुठेच पोचत नाही. तुमची मुलं पाळण्याचा आनंद घेऊ शकतात. जर सगळी प्रौढ माणसं पाळण्यात गोल गोल फिरत राहिली, कुठेतरी जातोय असा विचार करत, तर ते दुर्दैवी आहे, नाही का? तर हेच घडतंय. तर शरीर हे एक चक्र आहे.
हे चक्र जोडलेलं आहे ग्रहांच्या चक्रांशी, चंद्राच्या चक्राशी, सूर्याच्या चक्राशी. चंद्राचं चक्र, सौरचक्र आणि पृथ्वीचं चक्र ही शरीरासाठी खूप महत्त्वाची आहेत. जर एखाद्याकडे आवश्यक जागरूकता असेल तर त्यांना कळू शकतं की कुठल्या दिवशी तुमच्या शरीराला अन्नाची गरज नाहीये. प्रत्येक प्राण्याला हे माहिती आहे. दुर्दैवाने मानव हे विसरलेत, कारण त्यांच्या विचार प्रक्रियेनं किंवा त्यांच्या बावलट मनानं त्यांच्या यंत्रणेत असलेल्या सगळ्याच जाणीवांवर वर्चस्व मिळवलेलं आहे. तुमच्या यंत्रणेचं जर निरीक्षण केलं तर तुम्ही पाहाल की एखाद्या दिवशी तुम्हाला खायची इच्छा होत नाही. त्या दिवशी तुम्ही खाऊ नये, पण नाही, तुम्ही मित्राच्या घरी आहात, पार्टी आहे, तुम्ही खूप खाता. शरीरानं नाही म्हटलं तरी तुम्ही खाता. पहा, सर्व प्राणी, तुमच्या घरी कुत्रा असेल तर एका ठराविक दिवशी तो खात नाही. कुत्रा आणि मांजर दोन्ही. हे लक्षात घेतलं का तुम्ही? तो जाऊन थोडं गवत खाईल आणि उलटी करेल आणि स्वतःला स्वच्छ करेल, कारण त्याला जाणीव आहे की अन्नग्रहण सतत चालू आहे. पण पचन आणि उत्सर्जन हे अन्नग्रहणा इतके कार्यक्षम नाहीयेत. अन्नग्रहण सवयीनं होत आहे, पण इतर भागांनी काम करणं आवश्यक आहे. पचनक्रियेच्या इतर पैलूंनी काम करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण पचनक्रिया म्हणतो, पचन हे संपूर्ण अन्न नलिकेत होतं, फक्त पोटातच होत नाही. आणि अन्न शोषण्याची क्रियासुद्धा संपूर्ण अन्न नलिकेत होते. आता उत्सर्जन हे फक्त अन्न नलिकेद्वारे होत नाही, तर ते पेशींच्या स्तरावर सुद्धा होणं गरजेचं आहे. कालांतराने अशुद्ध तत्व जमा होतात आणि तुम्ही जड बनता, शरीर आणि डोकं दोन्ही बाबत. जर तुम्ही स्वतःची स्वच्छता केली नाही तर काही काळाने ते जमा होईल. आम्ही याला कर्म म्हणतो, कारण जेव्हा ते जमा होतं तेव्हा ते तुमच्या विचार करण्याची, जाणवण्याची, समजून घेण्याची आणि जीवन अनुभवण्याची पद्धत ठरवतं. लोकांच्या कदाचित लक्षात येणार नाही, पण ते विचार करतील, मी असाच आहे, माझा हा स्वभावच आहे. हा तुमचा स्वभाव नाहीये, तुम्ही स्वतःची अशी अवस्था करून घेतली आहे. ठीक आहे? तर या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की अन्नग्रहणाला थोडा आराम देणं. कारण इतर यंत्रणा मोठ्या प्रमाणावर स्वतःहूनच काम करतात. तुम्ही त्यांना उत्तेजित करू शकता, पण त्या स्वतःहूनच काम करतात, कार्यरत असतात. अन्नग्रहण ऐच्छिक आहे. दुर्दैवानं बहुतेक लोकांसाठी ते सक्तीचं झालं आहे. ही ऐच्छिक प्रक्रिया असली पाहिजे, म्हणजे जेव्हा मला खायचं असतं तेव्हाच मी खातो. खायचं आहे हे ठरवल्यावरच मी खातो. माझा हात ठरवत नाही की कधी खायचंय. जर इथं काही असेल, बरं का, लोक सतत हे करतात. मला हे पटतंय. मला वाटतं की आम्ही जर तुमच्याजवळ चॉकलेट्स ठेवले तर तुमचा हात ते खाईल, तुम्ही नाही. तर अन्नग्रहण ही जागरूक प्रक्रिया असली पाहिजे. ही जागरूकता आणण्यासाठी अनेक पद्धती आहेत. त्यातली एक म्हणजे उपवास. नुसतं स्वतःला अन्न आणि पाणी नाकारलं तर यंत्रणेला नुकसान होऊ शकतं. तुम्ही आवश्यक सरावांनी त्याला मदत केली पाहिजे. जर तुम्ही आवश्यक सराव करत असाल तर तुमची अन्नाची गरज कमी होईल. पहा, आपल्याला ऊर्जा फक्त आपण खातो त्या अन्नापासूनच मिळत नाही. सूर्यप्रकाश, हवा, पाणी. खरं तर योगशास्त्रात आम्ही म्हणतो की जर तुम्ही तुमची यंत्रणा चांगली ठेवली तर 60 ते 70% ऊर्जा या 3 घटकांपासून यायला हवी. सूर्यप्रकाश, हवा, पाणी. बाकीची 40% तुम्ही खाता त्या अन्नातून आली पाहिजे. तर साहजिकच तुम्ही खात असलेल्या अन्नाचं प्रमाण कमी होईल. मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगितलं पाहिजे. मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी खूप खायचो. मी कधी जाड झालो नाही, कारण माझी शारीरिक हालचाल प्रचंड असायची. पण मी आज जे खातो ते खरं तर मी पूर्वी खायचो त्याच्या तुलनेत 1 किंवा त्यापेक्षाही कमी आहे. वयाच्या 19व्या वर्षापासून आत्तापर्यंत माझं वजन तेच आहे. फक्त एवढंच की त्यावेळी पूर्ण वजन माझ्या खांद्यावर होतं. पण आता ही गुरुत्वाकर्षण शक्ती माझ्यावर सतत काम करत असल्यामुळे ते थोडं खाली सरकलंय. पण मी स्वतःला उत्साही ठेवलंय. तर उपवास एक प्रक्रिया म्हणून आवश्यक गोष्ट समजून केला पाहिजे. जर लोकांमध्ये ती जाणीव नसेल, भारतात आम्ही निश्चित केलं की चंद्राच्या चक्राच्या 11व्या दिवशी तुम्ही उपवास केला पाहिजे. जर उपवास करू शकत नसाल तर तुम्ही काहीतरी हलकं खा. त्याला फलाहार म्हणतात. याचा अर्थ तुम्ही फळं खा. कारण फळ हा असा पदार्थ आहे ज्यात 90%हून जास्त पाणी आहे आणि तुम्ही पाणी खाल्लं पाहिजे, प्यायला नाही पाहिजे असं योगविज्ञान सांगतं. जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही पाणी खा. तुम्ही नेहमी जागरूक असलं पाहिजे की जे अन्न तुम्ही खाता त्याच्यात पाण्याची मात्रा किती आहे.
जसं तुम्ही जर दक्षिण भारतीय जेवण केलं, मी शिजवलेल्या अन्नाबद्दल बोलतोय, जर तुम्ही खाल्लं तर अगदी सहज 60 ते 70% पाणी असतं. खरं तर जास्तच. काही अन्नांमध्ये तर आणखीन जास्त. पण जे अन्न तुम्ही इथं खाता, तुम्ही ब्रेड खाता, जो कदाचित 1 महिना आधी तयार केला असेल. हे कमीत कमी आहे ना? अगदी तथाकथित ऑर्गॅनिक दुकानांमध्ये सुद्धा तो किमान 1 महिना किंवा 1 आठवडा आधीच असेल. कोणीही ताजा ब्रेड आणायला जात नाही. आणि तसंही ज्या पद्धतीनं ब्रेड तयार केला जातो त्याच्यात पाणी नसतंच, अगदी खूपच कमी पाणी. म्हणून साहजिकच तुम्ही कोका कोलाच्या बादलीनं किंवा अशाच काही नते भरून काढता. बरोबर? हो, मी एक बादली म्हणालो. एक बादली कोका कोला खूप जास्त झाला. ते मोठं असतं. पण ते तसं काम करत नाही. जर तुम्ही अन्नासोबत कुठल्याही प्रकारचं द्रव्य पिलं तर जे आम्ल पचनक्रियेसाठी आवश्यक असतात ते पातळ होतात. तुमची संपूर्ण पचनक्रिया अकार्यक्षम होते. कारण जेव्हा अन्न आत जातं, जर त्याच्यात पाणी असेल तर त्याची मदत होते. पण जर तुम्ही वरून कुठलं द्रव्य टाकलं तर तुम्ही पाहाल की अन्न जास्त काळ पोटात राहील. योग संस्कृतीमध्ये आणि जीवनात आम्हाला याची नेहमीच खूप पर्वा असते की अन्न पोटात जास्तीत जास्त 2.5 तासांच्या वर राहू नये. 2.5 तासात मी काय खाल्लंय, किती खाल्लंय यानं फरक न पडता ते इतर भागांमध्ये गेलंच पाहिजे. जर ते तिथंच राहिलं तर ते तुम्हाला मंद बनवतं, तुमची आकलन क्षमता कमी करतं, तुमची आकलनाची पातळी, आकलनाची क्षमता हरवते, जे तुमच्या लक्षात आलं असेल. जर तुम्ही कोक, चहा, कॉफी शिवाय अन्न खाल्लं तर तुम्हाला मंदपणा जाणवतो. ते एक प्रकारे तुम्हाला खाली खेचतं. अनेक लोकांनी अशी परंपरा विकसित केली आहे की जेवण झाल्यावर त्यांना झोपायचं असतं. हे असं आहे, तुम्ही पेट्रोल पंपावर गेलात, पेट्रोल भरलं आणि आता तुमचं इंजिन सुरू होत नाहीये कारण टाकी भरली आहे. हाच त्याचा अर्थ आहे. तर ही खात्री करायला की पचनाची प्रक्रिया पूर्ण जोमानं कार्यरत आहे, कारण जगातील बहुतांशी दीर्घकालीन आजार ज्यांना लोक आज त्रस्त आहेत त्याचं मुख्यालय पोटातच आहे. होय, अनेक लोकांसाठी ते त्यांच्या डोक्यामध्ये जात आहे, पण बहुतेक लोकांसाठी मुख्यालय त्यांच्या पोटातच आहे. ते काय खातात आणि ते कसे खातात. तर ते कसे खातात याबाबत एक साधी शिस्त आणण्यासाठी कदाचित महिन्यातील 1 किंवा 2 दिवस तुम्ही अगदी हलका आहार घ्या. अशा गोष्टी ज्या शरीरासाठी साध्या आणि सोप्या असतील. जर तुम्ही फक्त पाण्यावर राहू शकलात किंवा फक्त लिंबू पाणी किंवा किंचित मध टाकून घेतलं तर ते मदत करेल. पण जर ते शक्य नसेल तर कदाचित एखादं फळ किंवा असं काहीतरी जे यंत्रणेसाठी अगदी हलकं असेल. कल्पना ही आहे की पचनक्रियेला आणि शोषण्याच्या प्रक्रियेला थोडा आराम देणं, जेणेकरून उर्वरित शरीर उत्सर्जन सुरू करेल पेशींच्या स्तरावर, ज्यामुळे सर्व अशुद्धी बाहेर पडली पाहिजे.